श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. ह्या दिवसाचे महत्त्व सर्वांनाच माहिती आहे, परंतु अक्षय तृतीयेला कशाप्रकारे पूजा करून या शुभ दिवसाची संधी साधावी हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अक्षय तृतीया हा महत्त्वाचा दिवस आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक हा दिवस आहे हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. तर अक्षय तृतीयेचे पूजाविधी काय आहे, कशाप्रकारे आपण पूजा करायची आहे ते आपण बघून घेऊया. अक्षय तृतीयेला अर्थात या व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर उठून पहाटे बिछाना सोडावा आणि आपले नित्यकर्म आवरून घराची साफसफाई करावी. घराची साफसफाई केल्यानंतर आपण आंघोळ वगैरे करून घ्यावी आणि घरात पवित्र स्थानावर प्रभू विष्णूंची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. म्हणजे तुमच्या देवघराजवळ किंवा तुमच्या घरी जिथं काय पवित्र जागा असेल तिथे एका पाटावर किंवा चौरंगावर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो तुम्ही ठेवू शकतात. तुम्ही बाळकृष्णाचा देखील फोटो ठेवू शकतात. नंतर तुम्ही संकल्प घ्यायचा आहे आणि संकल्प घेऊन प्रभू विष्णूंना पंचामृताने आंघोळ घालायची आहे. तर पंचामृताने अभिषेक केल्यानंतर भगवान विष्णूंची षोडशोपचारे पूजा करायची आहे आणि भगवान विष्णूंना सुगंधित पुष्पमाळा अर्पित करायची आहे. त्यानंतर भगवान विष्णूंना नैवेद्यामध्ये जव किंवा गव्हाचा सातू, काकडी आणि चण्याची डाळ अर्पित करायची आणि विष्णू सहस्रनामाचा जप करायचा. सर्वात शेवटी तुळशीला जल चढवावे आणि श्रद्धापूर्वक तुळशीची आरती करावी. या दिवशी शक्य असल्यास उपवास करावा. मातीच्या लहान मडक्यात पाणी भरून ठेवावे. त्यावर खरबूज ठेवावे. खानदेशात खरबुजावर पुरणपोळी, कुरडई, पापड, भजी वगैरे ठेवलं जातं. तुमच्याकडे ठेवलं जात असेल तर ठेवायचं किंवा मटक्यामध्ये पाणी भरून तुम्ही खरबूज ठेवू शकतात आणि नंतर ते एखाद्या सवाष्णीला दान द्यायचे आहे. तर या व्यतिरिक्त तुम्ही या दिवशी काहीही दान केले तर त्याचे अत्यंत महत्त्व आहे. तर या दिवशी केलेले दान हे अक्षय होते. आपल्याला त्याचे अक्षय फळ प्राप्त होते. त्यामुळे या दिवशी तुम्ही देव, ऋषी, पितरांसाठी ब्रह्मयज्ञ, पिंड दान आणि अन्नदान करावे. या दिवशी पाण्याचे मटके दान करावे. तसेच या तिथीला जव, गहू, सातू, तांदूळ, मातीचे मडके, फळ दान करणे अतिशय शुभ ठरते. दान व्यतिरिक्त या दिवशी स्वतःसाठी खरेदी करून त्याची पूजा केल्याने देखील यश आणि भाग्य नेहमी साथ देतं. त्यामुळे तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर ते देखील तुम्ही खरेदी करू शकतात. या दिवशी स्वतःसाठी खरेदी केलेल्या वस्तूची पूजा करायची आहे आणि या दिवशी खूप महत्त्व असल्याने या दिवशी लोक जमीन, जायदाद किंवा शेअर मार्केट संबंधी तसेच रिअल इस्टेट संबंधी देखील गुंतवणूक करू शकतात. ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी देखील या नवीन व्यवसायाला सुरुवात करण्यासाठी हा दिवस योग्य आहे. अनेक लोक या दिवशी गृहप्रवेश तसेच मंगल कार्य करणे शुभ समजतात. या दिवशी वाहन आणि दागिने खरेदी करणे देखील शुभ ठरतं, कारण या दिवशी केलेल्या कामात बरकत येते. म्हणून या दिवशी चांगले कर्म करावे, दान पुण्य करावे, कारण ज्या प्रकारे चांगल्या कामाचे चांगले परिणाम येतात तसेच वाईट कामाचे वाईट परिणाम देखील मिळतात. म्हणून या दिवशी जरा सांभाळून वागावे. तुम्ही जे काही शुभ अशुभ काम कराल त्याचे फळ या दिवशी नक्कीच मिळेल आणि ते अक्षय राहील. त्यामुळे तुम्ही चांगले काम करायचे आहे जेणेकरून त्याचे शुभ फळ तुम्हाला मिळतील. तुम्हाला माहिती आवडली असेल. धन्यवाद.